जसं त्वचेचं स्किन केअर रुटीन असतं तसंच केसांचं हेअर केअर रुटीन असतं का? असेल तर माझं कोणतं हेअर केअर रुटीन आहे, कोणते प्रॉडक्ट्स मी वापरते, दिवसाला, दररोज, आठवड्याला काय लावत असते, त्याचबरोबर माझे हेअर एक्सटेन्शन्स, हेअर ॲक्सेसरीज, पार्लरमध्ये जाऊन मी कोणत्या कोणत्या हेअर ट्रीटमेंट्स घेत असते, कुठल्या घेत नाही, दररोज शूटिंगला बसताना सुद्धा माझे केस इतके चांगले कसे दिसतात, एवढा मोठा हेअरफॉल झाल्यानंतर सुद्धा माझे केस परत कसे आले, सगळ्या गोष्टींचे सिक्रेट्स, प्रॉडक्ट्स, लिंक्स, सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, स्कल्प हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन हेअर हेल्थ. आपल्या स्काल्पवरतीच आपल्या केसांची हेल्थ, क्वालिटी, तब्येत, वाढ, रंग सगळं अवलंबून असतं. 5 गोष्टी मी तुमच्यासमोर शेअर करते. याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुमची स्काल्पची हेल्थ योग्य आहे की नाही. एक म्हणजे इचिनेस. जर तुमचं डोकं खाजत असेल याचा अर्थ तुमच्या डोक्याचं जी त्वचा आहे त्याची तब्येत, आपण हेल्थ म्हणूयात, ती योग्य नाही. दुसरं ड्रायनेस. खूप कोरडं असतं ना जेव्हा पडत असतं, त्या ड्रायनेसमधून सुद्धा जो गुड बॅक्टेरिया असतो, गुड मायक्रोबायोम ज्याला म्हणतात, तो तिथे होत नाही आणि सगळं डर्ट आणि याच्यामुळे तो ड्रायनेस, फ्लेकीनेस यायला लागतो, स्कल्प खराब होतो, मग परत स्कल्प ऑइली होतो, मग परत आपण शॅम्पू लावतो. हे जे विचित्र सर्कल आहे, विशियस सर्कल, ते सुरू होतं. तिसरं म्हणजे तुमच्या केसांचा मुळाशी वास येत असेल, याचा अर्थ तुम्ही पुरेसं डोकं धुत नाही आहात, स्कल्पची हेल्थ योग्य नाहीये. चौथं म्हणजे जेव्हा डॅन्ड्रफ होतो, याच्यावरून क्लिअरली कळतं की तुमच्या स्कल्पची हेल्थ योग्य नाहीये. आणि 5वं म्हणजे ऑइली स्कल्प. तुमचा स्कल्प, डोकं जर सतत केसांची मुळं वरचे वर तेलकट होत असतील, याचा अर्थ तुमच्या स्कल्पची हेल्थ योग्य नाहीये. याचाच अर्थ तुम्ही पुरेसे केस धुत नाही आहात. नंबर 2, स्कल्प शॅम्पू आणि दुसरा असतो हेअर शॅम्पू. साधारण वेस्टर्न जग आहे, त्यांचा सगळ्यांचा भर असतो हेअर शॅम्पूवरती. काहीच योग्य किंवा वाईट आहे असं नाहीये, पण त्याचा मोबदला, त्याचा उपयुक्तता असं आपण म्हणूयात, पूर्णपणे वेगवेगळा आहे. तर हे जे स्कल्प शॅम्पू असतात त्याचा पीएच बॅलन्स जबरदस्त असतो. पीएचची पट्टी लक्षात घ्या, पटकन सांगण्याचा प्रयत्न करते. 0 ते 14ची पीएचची पट्टी असते. न्यूट्रलमध्ये असतो 7 आकडा. ओके, तर 7 आपला पीएच आपण धरूयात पाण्याचा आकडा असेल 7 न्यूट्रल. एकदम 0 असतं ते ॲसिडिक आणि 14 पर्यंत असतं ते अल्कलाईन. ओके, तर शॅम्पूचा जो पीएच असतो तो थोडासा ॲसिडिककडे जायला लागलेलाच असावा. तर त्यांना स्कल्पची पीएच तेवढा तो मेंटेन ठेवणारा शॅम्पू असला पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, 4.5 ते 5 असलेला स्कल्पचा शॅम्पू जास्त आपण वापरायला पाहिजे, कोरियन आणि जॅपनीज देशांच्या सारखं, ना की हेअरच्या शॅम्पूंकडे सारखं लक्ष द्यायचं. कारण तुम्हाला कळलेलं आहे, आपले जे केस आहेत, कानाच्या खालचे जे सगळे जे केस आहेत ना, त्याची तब्येत, ही स्कल्पची तब्येत छान राहिली की उत्तमच राहणार आहे. नंबर 3, मग शॅम्पू कधी कधी करायचा आणि मी कधी करते. जे लोक हे अतिशय दमट ठिकाणी राहतात, उदाहरणार्थ मुंबई, समुद्रकिनारा, कोकण, ज्यांना सतत घाम येतो, सतत ह्युमिड वातावरण असतं, त्यांनी. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे खेळाडू लोक, प्रोफेशनल ॲथलीट वगैरे, जे जिमला जाणारे, जबरदस्त घाम येतो, असे सगळे जे लोक आहेत त्यांनी दररोज शॅम्पू केला तरी चालेल. येस, पण मग कोणता शॅम्पू करायचा? एक म्हणजे स्कल्पची तब्येत टिकवणारा शॅम्पू करायचा, सल्फेट फ्री माइल्ड शॅम्पू तुम्ही वापरायचा आहे, तो दररोज वापरला तरी चालेल. इतर लोकांनी 1 दिवसाआड शॅम्पू करायचा. वेव्ही हेअर, सरळ केसांचे लोक हे सगळे शॅम्पू करू शकतात. तिसरा प्रकार एक आहे, ते म्हणजे बऱ्यापैकी सॉफ्ट कर्ल्स, टाईट कर्ल्स किंवा त्याच्याहून टाईट आफ्रिकन अमेरिकन जे लोक असतात त्यांच्यासारखे कॉईल हेअर ज्याला म्हणतात. त्याच्यामध्ये पण नंबर असतात, इथे मी दाखवण्याचा प्रयत्न करते. जसा नंबर वाढत जातो तसं ते जास्त टाईट कुरळे होत जातात. हे सगळ्या लोकांचे केस आहेत ना, त्याच्यामध्ये मी पण येते सॉफ्ट कर्ल्समध्ये. आमच्या सगळ्यांचे केस ऑलरेडी ड्राय, फ्रीझी असतात. कुरळ्या केसांना प्रचंड हायड्रेशन, मॉइश्चर, ओलावा असा लागतो. त्यांनी मात्र कसं शॅम्पू करायचं, तुम्ही 1 दिवसाआड करूच शकता किंवा शक्यतो 2 दिवसाआड करायचं. नंबर 4, आता शॅम्पू कोणता वापरायचा? जे डोकं आहे ते लय घासून मोरीसारखं गुळगुळीत असा स्वच्छ, ज्याला स्क्विकी क्लीन म्हणतात ना, ते ठेवलं तर आपली स्कल्प हेल्थ उत्तम राहणार आहे, असा खूप लोकांचा गैरसमज आहे. त्यानं होतो ड्रायनेस आणि त्यानं जे चांगले बॅक्टेरियाज आहेत ते पण निघून जातात. आपले जे केस आहेत उरलेले, त्याचा ते विचित्र तेलकट होतात, स्कल्प ड्राय व्हायला लागतं आणि केस मात्र चप्पट बसायला लागतात. एक म्हणजे, एक तर मुळात तुमचे जर कुरळे केस असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त कुरळ्या केसांचा शॅम्पू वापरायला पाहिजे. आता कुरळ्या केसांमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. जे माझे केस आहेत, की केस गळले तरी सुद्धा जो एक केस उरतो तो सुद्धा असा छान जाडसर येतो, त्याला म्हणतात केसांची पोरॉसिटी. ती ज्यांची छान आहे त्यांनी हेवी ऑइलवाले शिया बटर,
कोको बटर, हे अशा पद्धतीच्या कुरळ्या केसांनी वापरायचे आहे. ओके, पीएच बॅलन्स आणि सल्फेट फ्री याला पर्याय नाही. दुसरा प्रकारे अजून एक केसांचा, तो म्हणजे केस कदाचित डोक्यावरती भरपूर आहेत किंवा गळलेले पण असतील, पण एक केस मात्र जर बघितलं तर तो फाईन आहे, म्हणजे थोडा थिन आहे, पातळ आहे. तर हे जे केस आहेत ना, त्यांनी मात्र केसांचा शॅम्पू वापरताना थोडंसं माइल्ड वापरू शकता तुम्ही, म्हणजे खूप हेवी तेल नाहीये त्याच्यात, पण तो कुरळ्या केसांचा आहे. त्याच्यामधला एक चांगला शॅम्पू तुम्हाला मी सांगते, कर्ल को. फाईन हेअर आहेत पण कुरळे आहेत, सॉफ्ट कर्ल्स आहेत किंवा गळलेले आहेत माझ्यासारखे थोडेसे, तर त्यांनी याच्यामध्ये खूप जास्त तेल 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 नाही, अर्गन ऑइल आहे बरं का तरी सुद्धा, पण असा हेवी ड्युटी शिया बटरवाले जे असतात तसे नाही आहे. तर त्यांचा शॅम्पू आणि कंडिशनर उत्तम आहे. शॅम्पू लावताना तुम्ही जो स्कल्प मसाजर असतो, ओके, त्यानं तुम्ही छान चोळू शकता आणि धुतल्यानंतर कानाच्या खालच्या सगळ्या केसांना ओल्यामध्येच बाथरूममध्येच कंडिशनर लावू शकता आणि मग तो धुवून टाकायचा. वेवी हेअर हे थोडेसे कुरळे असतात, त्यामुळे हायड्रेशन मॉइश्चरायझेशन त्यांना पण लागतं. शक्यतो वेवी हेअरवाल्यांचा इश्यू काय होतो सांगते, त्यांची मुळं थोडीशी ऑइली असतात सतत, ओके, आणि त्यांचे केस मात्र थोडेसे सतत ड्राय असतात. त्यांनी सुद्धा दररोज सल्फेट फ्री शॅम्पू वापरायचा आहे. त्याच्यानंतर माइल्ड शॅम्पू वापरायचा आहे. ते सगळे टॅग्स आणि लिंक सुद्धा मी देते. पण ग्रीन कलरचा अवेदाचा शॅम्पू जबरदस्त आहे. रेडकेनचा एक वेवी हेअरचा खास एक शॅम्पू आहे. लव्ह प्लॅनेट ब्युटीचे सुद्धा वेवी हेअरचे पण आहेत, ते पण अतिशय सुंदर आहेत माइल्ड याच्यामध्ये. आणि बाहेर आल्यानंतर मात्र कुरळ्या केसवाल्यांसारखा एक चांगला, सॉरी महाग आहे, तर याला पर्याय लव्ह प्लॅनेट अँड ब्युटीचा पण एक आहे लिव्ह इन कंडिशनर, तो पण मी देते. पण हा जगात एक आहे. तर रेडकेनचा लिव्ह इन कंडिशनर जबरदस्त आहे. एक साधारण भरपूर घ्यायचा, कॉइन साईज ज्याला म्हणतात तेवढा घ्यायचा आणि ओल्यामध्येच बाहेर आल्या आल्या ऑलमोस्ट टिपटिप पाणी जेव्हा गळत असतं बाहेर येऊन लिव्ह इन कंडिशनर लावायचा आणि तो मात्र धुवायचा नाही, म्हणूनच त्याला लिव्ह इन म्हणतात. आणि ओल्यामध्येच एकदा सावकाश छान मोठ्या दाताच्या कंगव्याना असा सेपरेट कंगवा मिळतो असा, आणि तुम्हाला पाहिजे तसा तो सेपरेट करता येतो. तर असे त्याचे लिटरली दात फाकतात. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, किती लॉंग जाड भरपूर जरी केस तुटत नाहीत, असे ओल्यामधून छान विंचरले जातात. आणि वाळताना मात्र एअर ड्राय तुम्ही करू शकता, आपोआप वाळू शकतं, किंवा ब्लो ड्राय वगैरे जर तुम्हाला जमत असेल ते पण तुम्ही करू शकता. हे झालं वेवी हेअरवाल्यांचं. आता मी येते सरळ केसवाल्यांचं. त्यांनी तर सगळ्यात माइल्ड शॅम्पू वापरायला पाहिजे, तरी सुद्धा तो क्लीन करणारा असायला हवा. त्या माइल्ड शॅम्पूमध्ये पुन्हा एकदा अवेदाचं मी नाव घेईन, थोडेसे हाय एंड प्राइसी आहेत. कंडिशनर सुद्धा शक्यतो सेम ब्रँडचा, सेम कलेक्शनचं घ्यायचं. सरळ केसवाल्यांचा सुद्धा लिव्ह इन कंडिशनर असतो, तो म्हणजे अवेदाचा. हा अतिशय सुंदर लिव्ह इन कंडिशनर आहे, स्प्रे लिव्ह इन कंडिशनर. अक्षरशः हा स्प्रे असतो ना, वॉटर स्प्रे, तुम्हाला एवढ्याचीच गरज आहे. खूप 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 महाग आहे त्यासाठी, सॉरी. एक कानाच्या खाली मारायला हवा, पण असा 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 मारायचा आहे. तुम्हाला सिरमपेक्षा सुद्धा हे आवडेल, ट्रस्ट मी. नंबर 5, कंडिशनर कळला कुठला लावायचा आहे, कसा लावायचा नाही माहिती. डबल क्लिन्झिंग करू शकता. सेम शॅम्पू एकदा स्वच्छ मसाज करून धुवून टाकायचा, त्यानंतर परत लावायचा शॅम्पू आणि धुवून टाकायचा. याला डबल क्लिन्झिंग असं म्हणतात. दोनदा लावला शॅम्पू. मग कंडिशनर कसा लावायचा सांगते. कानाच्या मागून इथून जी आपली शेंडी असते, बोक, याच्या खालच्या सगळ्या केसांना आपल्याला कंडिशनर लावायचा आहे. तो जो पहिला आहे थोडासा जो घेतलेला आहे, चोळला आहे, त्याच्या पलीकडे जाऊन एक एक स्टँड घ्यायचा, कंडिशनर घ्यायचा. एक डावी बाजू आहे, ओके. तर डाव्या बाजूला सुद्धा तुम्ही काय करू शकता, एकदम पुढचे ते केस घेतले, त्याला छान वळवत 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 कंडिशनर लावा. गोल गोल, सलून सारखा, पार्लर सारखा, हेअर स्पाला कसे करतात बघा. कंडिशनर केसांच्या आत जायला पाहिजे. मधला एक घेतला, ओके. चोळताना सुद्धा छान मसाज करू शकता, म्हणजे बोट फिरवू शकता सगळीकडे लागावं म्हणून. मागचे केस घेतले समजा, ओके, मागचे केस आहेत, मागच्या केसांचा सुद्धा वरचा आणि खालचा दोनच गठ्ठे जरी केले, तुम्ही विचार करा, प्रत्येक केसाच्या एकेका स्ट्रँडला सगळीकडे कंडिशनर लागणार, आत जाणार. कारण आपला केस जो असतो ना लांब, लक्षात ठेवा, त्याला असं असं फुलांसारखं असतं, ते फॉलिकल्स ते ओपन होतात, तर त्याच्या आत जायला पाहिजे सगळं भरपूर कंडिशनर. लावून झाल्यानंतर डोक्याच्या वरती, माथ्याच्या वरती केस बांधायचे नाहीत, कारण कंडिशनर हा तेलकट हायड्रेटिंग असतो ना. आणि आता आपण स्काल्प तर काय केलंय, खालच्या बाजूला पटकन तुम्ही काय जे आहे ते अशा पद्धतीनं मस्त गोल बांधून टाकला. तोपर्यंत अंगाचा साबण लावला, छान फेस वॉश लावला, काय ब्रश केला, सगळ्यात शेवटी छान केस धुवायचे. आता केस धुताना, आता कंडिशनर आपल्याला धुवून टाकायचं आहे. कंडिशनर धुताना शक्यतो सगळ्याच्या सगळ्या धुतला जाईल याची काळजी घ्यायची. डोक्यावरून पाणी ओतताना आधी तुम्ही उलटं करू शकता. संपूर्ण उलटा केल्यानंतर हा जो उरलेला कंडिशनर आहे तो सगळा असा छान 1 2 3
असं करत दाबत दाबत, आता इथे सुद्धा आत जातोय आणि तरी पाणी निघतंय, तरी तो साफच होतोय. सगळं पाणी कंडिशनरचं बाहेर पडतंय. थोडासा पिळून, पाणी टाकत राहतोय आपण, थोडासा पिळून बाहेर काढायचा. त्याच्यानंतर आता उलटा केल्यानंतर एकेका स्टँडनं परत एकदा असा क्लीन केला, परत एकदा, म्हणजे खरं तर आतच जातंय. ह्यानं खऱ्या अर्थानं कंडिशनिंग होणार आहे. नंबर 6, ओले चिंब असताना लिव्ह इन कंडिशनर लावायचा आहे. जो कुठला तुमचा लिव्ह इन कंडिशनर आहे, आता हा माझा कुरळ्या केसवाल्यांचा, ओके. आपण अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा जो कंडिशनर आहे, लिव्ह इन कंडिशनर, परत एकदा, तो घ्यायचा आहे. केवढा? भरपूर, कॉइन साईज एवढा, रुपया एवढा तो घ्यायचा आहे. तो सगळीकडे छान पसरवायचा आहे आणि तो लिव्ह इन कंडिशनर लेफ्ट राईट पुसत नमस्कार पोझिशनमध्ये सगळीकडे लावायचा आहे. स्प्रे लिव्ह इन कंडिशनर तुम्ही विकत घेतला तर ओल्यामध्ये टिपटिप पाणी गळताना, उलटे केस असताना, ओके, सगळीकडे साधारण असं धरू शकता, म्हणजे चेहऱ्यावरती नाही येणार, आणि सगळीकडे अशा पद्धतीनं ते मारायचं आहे. त्याच्यानंतर एक एक बाजू घेऊ शकता आणि छान अशा पद्धतीनं खाली, लेफ्ट आणि राईट, पुन्हा एका बाजूनं छान, फक्त खाली 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 केसांच्या एंड्सना आपल्याला लावायचं आहे आणि सगळीकडे आणि छान पसरावा यासाठी सांगितलेलं आहे. तर ब्रशनं एकदा ओल्यामध्ये स्वच्छ छान विंचरायचा आहे. जेव्हा जेव्हा पावसाळा आहे, त्याच्यानंतर हॉर्मोनल बदल होतात, PCOS असेल, थायरॉइड असेल, केस आहेत ना, केस थोडं आपलं न ऐकल्यासारखे करायला लागतात. तुम्ही आणि एक गोष्ट करू शकता त्याला शाईन आणण्यासाठी किंवा त्याला मऊ करण्यासाठी, आणि ते म्हणजे हेअर सिरम. आता हेअर सिरम कोणतं वापरायचं? साधं हेअर सिरम वापरायचं नाही. साधं तुम्हाला वापरायचं असेल तर लॉरियलचं एक खूप छान आहे, हेअर बॉन्डिंग ऑइल नावाचा एक प्रकार असतो. ते सिरमसारखेच काम करतात, ते जास्त केसांची तब्येत उत्तम करतात. हे ओलाप्लेक्सचं 7 नंबरचं बॉन्डिंग ऑइल जबरदस्त आहे हे, ओके. आणि दुसरं आहे ते नेक्ससचं एक प्रोमेंड नावाचं ऑइल आहे. हे दोन्ही ऑइल बॉन्ड रिपेअर ऑइल आहे. बॉन्ड रिपेअर म्हणजे काय? जो आपला एक केस असतो, ओके, आणि ह्याचे जे केसांचे जे बॉन्ड्स असतात, ओके, संपूर्ण हे जे फॉलिकल आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्या अशा टाईल्स ओपन असतात ना, त्यांना शांत करण्याचं, त्यांना रिपेअर करण्याचं, त्यांना शाईन देण्याचं काम करतात हे. यासाठीचे जे ऑइल आहेत ते मात्र तुम्ही वेटमध्ये पण लावू शकता, ड्रायमध्ये पण लावू शकतात. त्यानं केस तुमचे ऐकतात. अशा पद्धतीनं तुमच्या केसांच्या लेंथवरती अवलंबून आहे. 3, 4, 5 थेंब घ्यायचेत. तेलासारखंच ते तेलकट असतात आणि फक्त हेअरचे एंड्स जे असतात, जे कुरळ्या केसांचे सुद्धा थोडंसं ऐकावं, थोडंसं शाईन यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लावू शकता. दुर्दैवानं हे सगळे प्रॉडक्ट्स महाग आहेत, यांचे पेटंट असतात, देर इज अ फॉर्म्युला, आणि बॉन्ड रिपेअर करण्याचा फॉर्म्युला सगळ्यांना दिलेला नसतो. दिज आर बॉन्ड रिपेअर ऑइल, जे मी सिरमसारखे वापरते. नंबर 7, त्याची तब्येत, त्याची क्वालिटी, एकेका केसाचा बॉन्ड छान तब्येत राहण्यासाठी मी आठवड्याला काय काय करते. एक अतिशय सुंदर हेअर मास्क आहे वाईल्डली प्युअरचं, खूप वेळा मी सांगितलेलं आहे. तर ड्राय केसांवरती, म्हणजे आत्ता मी जे बसले ना त्याच्यावरती सुद्धा हे घेतलं बटरसारखं, असं केल्यानंतर उलटं पडत पण नाही, म्हणजे ते किती थिक आहे बघा मास्क. तो घ्यायचा, सगळीकडे केसांना लावायचा, स्कल्पला लावायची अजिबात गरज नाही. अशा पद्धतीनं त्या एकेका केसांची संपूर्ण जी जी हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी अशा हेअर मास्कचा वापर होतो. हा नेक्ससचा, हा पण जबरदस्त रिपेअर मास्क आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर आहे. हे प्रॉडक्ट्स खूप महाग आहेत पण खूप चांगले आहेत. हे नसेल परवडत, हे घेतलं चालणार आहे. आंघोळीला जाण्याच्या आधी अर्धा तास आधी, 30 मिनिट्स तरी आधी केसांना लावायचा. तसा पण तुम्ही हेअर मास्क वापरू शकता, किंवा तुम्ही आंघोळीच्या आत कंडिशनरच्या जागी तुमचा जो काय कंडिशनर असेल त्याच्याऐवजी हेअर मास्क लावायचा. 5 ते 10 मिनटं जास्त जरा ठेवायचं. आपण कंडिशनर लगेच धुतो, हेअर मास्क जरा थोडं त्या दिवशी जास्त वेळ बसायचं, आणि मग जसं कंडिशनर आपण धुवून टाकतो तसं धुवून टाकायचा. नंबर 8, अजून कोणती गोष्ट आहे हेअर मास्कच्याच बरोबर की जी मी आठवड्याला एकदा करते, ती म्हणजे ओलाप्लेक्सची ट्रीटमेंट. ओलाप्लेक्सच्या प्रॉडक्टला नंबर्स आहेत. उदाहरणार्थ याला आहे नंबर 3, याचा नंबर आहे नंबर 0. मी वेगवेगळे नंबर्स ट्राय केलेले आहेत. काही नंबर्स हे फक्त प्रोफेशनल हेअर स्टायलिस्ट आणि सलॉनमध्येच फक्त दिले जातात. जे आपण घरी वापरू शकतो ते कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत. शॅम्पू, कंडिशनर, त्याचा जो काही नंबर असेल त्याचं चित्र मी दाखवण्याचा प्रयत्न करते. 7 नंबरचं बॉन्ड रिपेअर ऑइल, ऑफकोर्स सिरम सारखं. नंबर 0 विथ स्प्रे येतो. जे केस आहेत जर डॅमेज झाले असतील, फाटे फुटतात, ड्रायनेस भयानक असतो, तो जो बॉन्ड एक टाईल आहे ती मधली, त्याला रिपेअर करण्यासाठीचं पेटंट हे फक्त ओलाप्लेक्स या ब्रँडकडे आहे.
आणि म्हणून ते प्रॉडक्ट्स इतके महाग आहेत. आणि जी इन्व्हेस्टमेंट आहे, कारण हेच तुम्हाला सलूनमध्ये पण ते वापरतात. एवढंसं वापरल्यानंतर खूप पैसे जातात. हे जर तुम्ही घरी शिकलात आणि जर चांगली इन्व्हेस्टमेंट केली, तुमच्या केसांची क्वालिटी जबरदस्त होईल. गळल्यानंतर सुद्धा जे केसांची सुंदर क्वालिटी झाली किंवा कर्ल्स जे फॉर्म होतात, हे सगळं क्रेडिट ओलाप्लेक्सला जातं. 0 नंबरच्याला स्प्रे आहे, तो मुळाशी मारायचा असतो, फिश पाण्यासारखा, आणि तो असा चोळायचा, सगळीकडे भरपूर चोळायचा. मी कसं लावते सांगते, यानं पैसे वाचतात आणि 0 नंबरचा स्प्रे कमी मला वापरता येतो. जाते अंघोळीमध्ये आणि केस ओले करते. ओले केले, थोडेसे टॉवेलनं पुसायचे. डॅम्प हेअर ज्याला म्हणतात, थोडेसे ओले, असे ओले असतानाच सगळ्या स्कॅल्पवरती आणि केसांना मारते. ओल्यामध्ये कमी प्रॉडक्ट वापरलं तरी चालतं. कानापासून हेअर स्ट्रँड्सला काय लावायचं आहे? नंबर 3 हा क्रीम सारखा असतो. ओके, क्रीम सारखा असतो. एक बघा डॉट दिसला, मॉइश्चरायझर कसं असतं आपलं तसं भयंकर हायड्रेटिंग क्रीम सारखा तो असतो. तो घ्यायचा. ओके, आणि फक्त एंड्सना केसांना लावायचा. 1 तास, खरं तर अर्धा तासही चालतो, पण मी 1 तास ठेवते. छान मस्त हेअर बँड, हेअर रबर छान लावून टाकायचा आणि नंतर जाऊन शॅम्पू, कंडिशनर, तुमचं काय लिव्ह इन कंडिशनर किंवा काय हेअर ऑइल, सिरम जे लावायचे, फॉलोड बाय तुमच्या नेहमीचं हे करायचं आठवड्यातून एकदा. आता हे बॉन्ड रिपेअरची ट्रीटमेंट आहे, त्यामुळे हे कोणी वापरू शकतं. 18 तुमचं पूर्ण असेल तर तुम्ही हे ओलाप्लेक्सची ट्रीटमेंट नक्की वापरू शकता. नंबर 9 अजून एक शॅम्पू आहे जो मी वापरते 2 आठवड्यातून एकदा. त्याला डिटॉक्स शॅम्पू असं म्हणतात. डिटॉक्स शॅम्पू इतर शॅम्पूपेक्षा थोडासा स्ट्रॉंगर शॅम्पू असतो. त्याला अजून एक नाव पण आहे, ते म्हणजे प्रॉडक्ट बिल्टअप जो होतो तो क्लीन करणारा क्लॅरिफाईंग शॅम्पू. लॉरियलचा एक अफोर्डेबल रेंजमधला उत्तम शॅम्पू आहे, तो पण मी इथे दाखवते, त्याची पण लिंक मी देते, तो पण तुम्ही कधीतरी वापरू शकता. दुसरी गोष्ट, स्कॅल्प एक्सफोलिएटर नावाचा पण एक प्रकार येतो. प्रॉडक्टचं बिल्टअप व्हायला लागतं. केस जर वाढत असेल त्याच्या मुळाशी वेगवेगळे प्रॉडक्ट्स इतके साचत जातात की त्या केसांना श्वास घ्यायला जागा राहत नाही, आणि हा प्रॉडक्ट बिल्टअप धुवायला पाहिजे, स्कल्पला डिटॉक्स करायला पाहिजे. तो शॅम्पू माझ्या आवडीचा OUAI नावाची कंपनी, तर त्यांचा डिटॉक्स शॅम्पू म्हणून आहे, तो तुम्ही वापरायचा आहे. तो स्ट्रॉंग असतो, स्कल्पला एकदम हेल्दी बनवतो, स्वच्छ धुवून काढतो. हा मस्त पातळ शॅम्पू आहे. तर तो शॅम्पू तुम्हाला 2 आठवड्यातून एकदाच फक्त लावायचा आहे. कर्ल्स खतरनाक फॉर्म होतात. तुमचे वेव्ही हेअर असतील ते पण क्लीन झालेले, चिकट तेलकट जे असे चपट बसत असतील, व्हॉल्यूमच येत नसेल, तुम्हाला व्हॉल्यूम वाढलेला प्रचंड जाणवेल, हावरटपणा व्हायला लागतो की हे रोजच्या आयुष्यात रोजचा शॅम्पू म्हणून वापरायला लागायचं का, रोजच्या शॅम्पू सारखं. पण हे करायचं नाही, ते स्ट्रॉंग असतात शॅम्पू. 2 आठवड्यातून एकदाच वापरायचं आहे, आठवड्याला सुद्धा आपल्याला वापरण्याची गरज नाही. नंबर 10 हेअर ग्रोथ साठीची माझी आवडीची 3 औषधं किंवा प्रॉडक्ट्स. तुम्हाला माझ्यासारखा डेंजर हेअरफॉल झाला असेल तर मिनॉक्सिडिलला या जगात पर्याय नाही. मिनॉक्सिडिल नावाचं औषध असतं, त्यानं तुमच्या हेअर ग्रोथ ला मदत होते. हेअर जे मेलेले असतात, गळलेले, ते पटापट गळतात. त्यामुळे खूप लोकांना गैरसमज होतो की मिनॉक्सिडिल औषध लावल्यानं माझं जास्त हेअरफॉल झाला की काय. सगळ्या 30-40च्या पुढच्या लोकांना, पुरुष स्त्रिया सगळ्यांना रोजच्या आयुष्यामध्ये मिनॉक्सिडिल वापरावं लागतं. आठवड्यातून 5 वेळा, किमान 5 थेंब तरी सगळीकडे केसांना, जिथे स्पेशली जिथे हेअरफॉल झालाय. तर मिनॉक्सिडिलमध्ये पण पर्सेंटेज असतात. 3% पण 2% पण मिनॉक्सिडिल मिळतं, आणि 5% वाले शक्यतो पुरुषांना देतात, कारण त्यांचे खूपच केस मॅसिव्हली गळतात. ॲनाश्युअर नावाचं मिनॉक्सिडिल मला वापरायला खूप आवडतं. तर अशा पद्धतीनं 5 थेंब असे तुम्हाला दिसतात थेंब इथे पडताना. ओके, इकडे पलीकडे सुद्धा अक्षरशः एवढ्या थेंबांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा हेअर लॉस होतो, एखाद्या PRP वगैरे ट्रीटमेंटच्या इतकं जर काय काम करत असेल तर हे औषध आहे, स्ट्रॉंगेस्ट औषध आहे. पूर्वी मिनॉक्सिडिल डॉक्टरांना विचारल्याशिवाय विकतच घेता यायचं नाही, पण आता ऑनलाईन सुद्धा विकत मिळतं. हेअरफॉलवरचा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तुमच्यापैकी कोणी बघितला नसेल तर इथे मी लिंक देते. आणि कर्ल्स काय मोडत नाहीत, हलके हलके लावायचा, हलका हलका मसाज करायचा, ते त्याचं ब्लड सर्क्युलेशन आतल्या आत काम करायला लागतं. त्याच्यानंतर पिलग्रिम आणि विशकेअर दोन्हीमध्ये ॲनागेन आहे, रेडेन्सिल आहे. हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स मिनॉक्सिडिल सारखेच तेवढे तीव्र पद्धतीनं नाही, इंटेन्सिटीनं, पण उत्तम हेअरफॉल थांबवतात आणि नवीन केसांच्या निर्मितीसाठी काम करतात. अशाच पद्धतीनं सेम लावायचे, अशाच पद्धतीनं दुर्दैवानं कन्सिस्टन्सी दाखवावीच लागते. कमी हेअरफॉल असेल तर लवकर सुद्धा रिझल्ट दिसायला लागू शकतो. नंबर 11 डर्टी हेअरस्टाईल. तर जेव्हा बॅड हेअर डे असतो तेव्हा त्याला गुड करण्यासाठी तुम्हाला तुमचे केस डर्टी असताना, असे चिकट तेलकट असताना एखादी उत्तम हेअरस्टाईल माहीत असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स असू शकतात, वेगवेगळ्या वेण्या असू शकतात, तुमच्या फेस शेपप्रमाणे. ओके,
फ्रेमिंग छान व्हावं म्हणून, आणि केसांच्या प्रकाराप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स शोधून काढू शकता. आणि ती करण्यासाठी मी काय काय करते, तर नेमकं मी आत्ता आणलेलं नाही, इंडिवाईल्डची एक स्टिक आहे. अशा पद्धतीनं चिकट तेलकट केस असताना स्लीक बन मी कशी करते पटकन दाखवते. मला माझं फोरहेड एम शेप आहे, तर त्याला मधून डिवाइड केलं ना तर ते इक्वली खूप छान चेहरा सिमेट्रिकल माझा दिसतो. असा भांग काढून घेतल्यानंतर स्लीक बनचा जो ब्रश असतो किंवा असा मिक्स ब्रश सुद्धा, तर तो मी घेते. आता लोक काय करतात, खालच्या बाजूला टाकतात. ओके, खालच्या बाजूला करणं हे खूप जास्त ट्रेडिशनल कपड्यांवर, तर जुना आंबाडा असायचा लो बन, त्याच्यासाठी छान दिसतं बघा. खालच्या बाजूला ब्रश मी फिरवते, बघितलं. तर वेस्टर्न लुक यानं येत नाही, यानं ट्रेडिशनल जुना जुडा नऊवाऱ्यांवरती साड्यांवरती असा जर तुम्हाला लुक तयार करायचा असेल ना तर हा वेगळा लुक आहे. परंतु सध्याचा जो लुक आहे जो ट्रेंडिंगमध्ये आहे, स्लीक बन वेस्टर्न कपड्यांवरती वगैरे, जे हेली बिबरनं क्लीन एस्थेटिक ब्युटी, त्यासाठी मात्र केस जे आहेत अशा पद्धतीचा ब्रश, ज्याला टीजिंग ब्रश सुद्धा म्हणतात, तो घ्यायचा. आता असा खालच्या बाजूला ब्रश न फिरवता उभा फिरवायचा, उभा उभा ब्रश. हा लुक वेगळा आहे, अक्षरशः हा फेस असा लिफ्ट झाल्यासारखा दिसतो. आणि हा जो आहे खाली स्लीक जरी असला तरी खालच्या बाजूला हा वेगळा लुक देतो. पूर्ण दोन वेगळे लुक आहेत. आणि तुम्हाला जिथे त्याची पोझिशन पाहिजे तिथे तुम्ही तो बांधू शकता. याच्यावरचा मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, वेगवेगळ्या हेअरस्टाईल्सचा, सुंदर अशा पद्धतीनं हा चंबू येतो. आणि आता आपल्याला क्लीन गर्ल करायचं, त्याच्यामुळे एकदम स्लीक, एकही केस बाहेर नाही आला पाहिजे. आता याला ना खूप सारे लोक वेगवेगळा ग्लॉस लावतात, शाईन लावतात, पण मला असं वाटतं बॉन्ड रिपेअरचं ऑइल लावलं तरी खूप झालं. इंडिवाईल्डचं माझ्या आवडीचं स्टिक आहे, ते असं फिरवलं आणि स्टिकसारखं बसतात. सो एखादा स्ट्रॉंग वॅक्स वापरणं किंवा हेअर स्प्रेज खूप जास्त वापरणं, याच्यापेक्षा इंडिवाईल्डची जी स्टिक आहे त्याच्यामध्ये तेलच एक प्रकारचं, म्हणजे केसांचं पोषण पण होणार आहे, हेल्दी गोष्टी आपण वापरतोय केसांच्यासाठीचे, आणि तरी स्टायलिंग पण उत्तम होणार. असे जे साधे ब्रश असतात किंवा मोठ्या दाताचे ब्रश असतात त्यांना असा लुक होत नाही तयार. त्याच्यासाठी ब्रिसल्सचा मिक्स ब्रश किंवा प्रॉपर टीजिंगचा ब्रश, असेच ब्रश असावे लागतात. त्यामुळे आपल्याला कळत नाही की चायला आपला त्यांच्यासारखं लुक का नाही होते. फक्त प्रॉडक्ट नाही, बऱ्याचदा टूल्स पण खूप इम्पॉर्टंट असतात. हे माझ्या रोजच्या आयुष्यातले चांगले चांगले ब्रश आहेत जे मला तुमच्या बरोबर शेअर करायचे होते, सगळ्याची लिंक मी देतेच. आणि याला जोडून नंबर 12, तुमचा हेअर टाईप सुईसारखा सरळ, मधला वेवी, सॉफ्ट कर्ल्स किंवा एकदम हेवी कर्ल्स असू दे, हेअर ॲक्सेसरीजमध्ये पैसे गुंतवा. आत्ता हा चंबू आहे तो आणि क्लीन दिसण्यासाठी न्यूट्रल कलरचा, आज मी काही मला सिरियस काही करायचं आहे किंवा काही फॉर्मल कपडे असतील तर माझ्याकडे असे सॅटिनच्या सुंदर स्क्रंचीज आहेत न्यूट्रल कलरचे, बेज, क्रीम, व्हाईट, ब्लॅक. हे स्क्रंचीज ना पिशव्या भरल्यात माझ्या स्टुडिओमध्ये आणि घरामध्ये सुद्धा. सुंदर दिसतो हे, बघितलं. गोंडस फ्रॉक असतो, ड्रेस असतो आणि त्याच्यावरती एखादी हेअर ॲक्सेसरी असते. विंटेज काहीतरी छान बबली करायचं आहे, समर ड्रेस आहे काहीतरी छान न्यूट्रलमध्ये विथ बो इफेक्ट आणायचा असेल, त्याच्यानंतर सॅटिनच्या स्क्रंचीज, केस तुटत नाहीत, काही नाहीत, वेगवेगळे रंग, झारामधून 400-500 रुपये देऊन वगैरे विकत घेतले. तुम्ही म्हणाल हेअर बँडला 500 रुपये देते, येस, मग त्याच्यामुळे हे टिकतात. माझं लग्न सुद्धा झालं नव्हतं तेव्हा विकत घेतलेलं, माझ्या लग्नालाच 13 वर्ष झाली. 15, 13, 14 वर्ष जुने हे हेअर बँड्स येतात. अशा पद्धतीनं ते इतके देखणे दिसतात, बो असं छोटंसं पिकबू सारखं. यानं तुम्ही खूप काम केलेलं आहे, म्हणजे माय गॉड, द ग्लॅमर कोशन जो वरती होतो, जास्वंदाची क्रोशा आणि त्याला वायर आहे त्याच्याप्रमाणे, आणि हे जे काय दिसतं वेगवेगळ्या साड्यांच्या वरती वगैरे, सेक्सी जो लुक माझा जो मी तयार करते. खोटी वेगवेगळ्या शेड्सची फुलं आहेत माझ्याकडे, भरपूर सुंदर सुंदर हेअर ॲक्सेसरीज. हेअर ड्रामा नावाचा अतिशय सुंदर कंपनी आहे. काही ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत ब्रँड्सच्या, सगळ्याच्या लिंक मी देते, डोंट वरी. खोटा क्रोशाचा गजरा, याची तर इतकी चौकशी होते, हे फुलासारखं पडतं प्रजासत्ताक दिनाला. पांढरी शुभ्र साडी, काही नाही त्याच्यात, आवरायला वेळच नाही मिळाला. आणि हे इतकं सुंदर, एकच त्याच्यावरती गुलाब, ऑफ व्हाईटला ऑफ व्हाईट मॅचिंग, वेल्वेट जे दिसतं असं, त्याचं क्यूट ब्युटिफुल नॅचरल, काहीतरी फंकी करायचं ब्लू शूट्ससाठी वगैरे, हे पण असे देखणे सॉफ्ट जे असतात ना, ऑफ व्हाईट किंवा काहीतरी, त्याला न्यूट्रल कलर्समध्ये ते खूप जास्त युजफुल असतात. येलो कलरचा हा तर तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वगैरे असंख्य बघितला असेल. पैठणीचं आहे,
स्क्रंचीज वेगवेगळ्या, हे मला कोणीतरी गिफ्ट केलेलं बरं का, पण आजकाल सगळीकडे मिळतं. एक न्यूट्रल कलरचे, एक ऑरेंज आहे. सुता बॉम्बे नावाचा एक ब्रँड आहे, ज्यांचे ब्लाउजेस, साड्या तुम्ही कदाचित विकत घेतल्या असतील. त्यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या ऑर्गॅन्झा कापडाच्या स्क्रंचीज मिळतात. यानं एक वेगळा लुक तयार होतो, ग्लॅमर कोशंट वरती. नंबर 13 हेअर एक्सटेन्शन्स. तर निश हेअर नावाचा एक ब्रँड आहे जो मला खूप आवडतो. तर हा कुरळ्या केसांचा मध्येच कलर असलेला हा पण निश हेअरचा आहे. याला एक छानशी पिन आहे, ती मागच्या बाजूला बटन आहे. तर ते मी ओढलं तर ते टाईट होणार आहे. जे 90s स्टाईल जे हेअरस्टाईल्स असतात ना, ज्या करायच्या असतात, हे किती भारी दिसतं. असं वाटतं की मी जागतिक लेवलची मेहनत केली आहे. किती वेळात मी केलं. जेमेरिया हेअर नावाचा पण एक ब्रँड आहे, तो पण सुंदर आहे. ओरिजिनल हेअर शक्यतो घ्यायचे, सिंथेटिक नाही. खरे केस असतात त्याला जी शाईन असते आणि मऊ पण असतो, की केस खरा आहे ना, तो कुणाचे तरी खरे केस आहेत आणि त्याच्यामधून बनवलेलं एक्सटेन्शन. आणि हे वायरसारखं इतकं असं प्लास्टिकी कळतं ना, लगेच खूप घाण दिसतं आणि लवकर बाद होतं. स्क्रंची, हेअर स्क्रंची ज्याला म्हणतात, डोनट, की जे सतत लावल्यानंतर ऑफकोर्स आंबाड्याचा साईज वाढतो, मेसी हेअर बन छान तयार होतो. चांगल्या क्वालिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, घ्यायचं आहे आणि छान विंचरून उघड्यावरती छान ते वाळायला ठेवायचं, डायरेक्ट उन्हात नाही ऑफकोर्स. पण जे हेअर एक्सटेन्शन्स असतात हे लॉंगवाले, हे मात्र एकदा घेतले की काम होतं, कारण त्याच्यात इलॅस्टिक नसतं. नंबर 14, बाहेर जाऊन मी कोणत्या कोणत्या प्रोफेशनल हेअर ट्रीटमेंट्स घेते, तर ते म्हणजे मी केसांचं PRP केलेलं आहे. त्याचा मला खूप फायदा जाणवला. त्याच्या किमान 3 सेशन्स तरी घ्यावे लागतात, तेव्हा त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. त्याचा मला खरंच फायदा झाला. फक्त तुम्ही म्हणाल औषधांनी होणार आहे का, तर नाही. माझा हेअरफॉल खूप जास्त होता. सो पिलग्रीम, विस्करचं ॲनगेन, रेडेन्सिल आणि मिनॉक्सिडिल अशी 3ही औषधं रोजच्या आयुष्यामध्ये लावतच मी होते. त्याला पर्याय नाही. त्याच्यानंतर हेअर थ्रेड्स नावाचा प्रकार आहे, तो पण मी केला. फ्रँकली स्पीकिंग खूप महाग होतं आणि मी खूप प्रामाणिकपणे सांगते, खूप जागतिक इफेक्ट मला नाही आला. पेनफुल पण होतो. त्याच्यापेक्षा उलट मला हेअर PRP जास्त चांगलं वाटलं. हे सगळं हेअर ट्रीटमेंट्स मी काया हेअर क्लिनिक, स्किन क्लिनिक जे आहे तिथून केलेलं आहे. डॉक्टरांच्याकडे, डर्मेटॉलॉजिस्टकडे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि मी बायोसेल नावाचा प्रकार पण मी केलेला आहे. बायोसेल नव्यानं केस यायला मला फार मदत नाही केली. मला जाणवलं हेअर लेंथ भयानक वाढते बायोसेलनं. मी त्या परत ट्रीटमेंट घेतलेल्या नाहीत, पण मागच्या 2024-25 म्हणजे 2 वर्षामध्ये मी जे काही घेतलं, ज्याचा फायदा झाला, ते मी हेअरफॉलसाठी तुमच्याबरोबर शेअर केलं. नंबर 15, एवढ्या सगळ्या पसारानंतर अजून काय आणि इतका मोठा व्हिडिओ होतोय, सांगते. पोटातून घेतल्या जाणाऱ्या गोष्टी, पोटातून घेतले जाणारे जे मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, ते मी तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत, कारण ते तुम्हाला डॉक्टर करतात. तरी मला माहिती आहे पुन्हा पुन्हा कमेंट्समध्ये येणार आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्यांची डिटेल नावं दिली असतील. ते जे मल्टीव्हिटॅमिन्स असतात त्यानं 100% फायदा होतो. आपल्याला बऱ्याचदा व्हिटॅमिन Dची कमी असते, म्हणून लवकर पांढरे केस होतात. बऱ्याचदा आपल्यामध्ये B12ची कमी असते, त्याच्यामुळे केस प्रचंड गळायला सुरू होतात. प्रोटीनची कमी असते अन्नामध्ये, त्यानं फरक पडतो. मी जेव्हा 2 अंडी दररोज उकडलेली कुठल्या फॉर्ममध्ये असते माझ्या पोटात गेलीच पाहिजेत. कडधान्य, डाळी, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोटीन सोर्स मला गेला पाहिजे, हे जेव्हा मी ठरवलं, तेव्हा माझा हेअरफॉलवरती ॲक्च्युली पोटातून खऱ्या अर्थानं फरक पडला. पाण्यानं, माझ्याकडे सतत पाण्याची बाटली असते. मी दिवसाला 3 लिटर पाणी पितेच. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं केसांना शाईन मिळते, केसांची तब्येत उत्तम राहते. तुपानं पण प्रचंड फरक पडतो. घरगुतीचे उपाय असतात, तेलानं मसाज करणं स्काल्पला, ब्लड सर्क्युलेशन वाढवणं, यानं नक्की फायदा होतो. हेअर ग्रोथला फायदा होत नाही, नव्यानं केस येत नाहीत, परंतु केसांच्या क्वालिटी, जे आपले उरलेले केस आहेत त्याला नॅचरल कंडिशनर म्हणून आणि झोप छान लागते ब्लड सर्क्युलेशनमुळे, हे 2 फायदे मात्र तेलानं 100% होतात. परंतु हेअर ग्रोथ जर हवी असेल तर काही औषधं असतात ज्याचे अणुरेणूच कमी असतात, जे ॲक्च्युली आपल्या त्वचेच्या मुळाशी जातात, त्यानंच खरं केस वाढतात. हे कॉन्ट्रोवर्शियल जरी तुम्हाला वाटत असलं तरीसुद्धा ते खरं आहे. डॉक्टरांच्याकडून आपण केलेलं आहे, त्याच्याविषयी चर्चा पण केलेली आहे. याच्यानंतर तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर त्याची पण मी लिंक दिलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप 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 मनापासून थँक्यू. आय लव्ह यू.